कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी रुशाली यादव सारंग 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे सोलापूरच्या राजकारणामधली संभाव्य भूकंपाची। कारण महायुतीमध्येच फोडाफोडीची चिन्ह आहेत। भाजपनं ऑपरेशन कमळ अजित पवारांच्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विरोधात राबवल्याचं दिसतंय। दादांचे 3 माजी आमदार, काँग्रेसचे दिलीप मानेंसह ठाकरेंच्या शिवसेनेचाही एक माजी आमदार भाजपच्या वाटेवर आहे। एका रात्रीमध्ये फडणवीसांनीच ही मोठा राजकीय गेम केल्याचं कळतंय। पाहूयात एक रिपोर्ट। भारतीय जनता पार्टीने जर ते काय ऑपरेशन लोटस जरी त्यांनी राबवलं असलं त्याबद्दल वावगं वाटायचं किंवा चुकीचं वाटायचं कारण प्रत्येकाला पक्ष स्वतःचा वाढवायचा आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला माहीत झालं सोलापुरात भाजपचं ऑपरेशन कमळ त्यांच्याच विरोधात आहे। याची सुरुवात गेल्या बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्यात झाली। एका रात्रीत फडणवीसांनी सोलापुरात गेम फिरवला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 आणि काँग्रेसचा 1 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळतेय। बबनदादा शिंदे, राजन पाटील आणि यशवंत माने हे तिघे माजी आमदार आणि काँग्रेसचे दिलीप मानेही कमळ हाती घेण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे दीपक आबा साळुंखेही भाजपत येणार असल्याचा दावा पालकमंत्री जयकुमार गोरेंनी केलाय। सोलापुरातलं ऑपरेशन कमळ लक्षात येण्यासाठी गेल्या आठवड्यामध्ये पंढरपूरमध्ये काय झालं हे समजून घेणं आवश्यक आहे। सुधाकर परिचारक यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित होते। फडणवीसांचा पंढरपूर दौरा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळं वळण देण्यासाठी निर्णायक ठरला। या कार्यक्रमाच्या स्टेजवरच फडणवीसांनी कसा गेम फिरवला ते बघा। भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असलेले आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील फडणवीसांना भेटले। यावेळेला फडणवीसांनी मंत्री जयकुमार गोरेंकडे पाहत बोट दाखवत इशारा केला। दुसऱ्याच दिवशी जी बैठक मुंबईमध्ये झाली त्या बैठकीसाठी राजन पाटलांवरून केलेला तो इशारा असावा। यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि जयकुमार गोरेंमध्ये चर्चाही झाली। तसं तर कार्यक्रमाच्या स्टेजवर सर्वपक्षीय नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार राजू खरेंनी फडणवीसांसोबत चर्चा केली। माढ्याचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील यांनी फडणवीसांची भेट घेतली। करमाळ्याचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील यांनी फडणवीसांसोबत संवाद साधला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटीलही फडणवीसांना भेटले। भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी सुद्धा फडणवीसांची भेट घेतली। पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमातील याच भेटीगाठींनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गेल्या गुरुवारी वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रात्री बैठक झाली। यात बबनदादा शिंदे, राजन पाटील आणि यशवंत मानेंसह काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंनी भेट घेतली। याच भेटीत भाजपमध्ये येण्याचं ठरल्याची माहिती आहे। म्हणजेच बुधवारचा पंढरपूरमधला कार्यक्रमच सोलापूरच्या राजकारणामध्ये भूकंप आणणारा ठरला आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वर्षा बंगल्यावर कमळ हाती घेण्यावरून खलबत झाली। 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची कुणकुण लागताच अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू केला। दादांचे मंत्री दत्ता भरणेंनी सोलापूरचा दौरा केला, पण इथे बबनदादा शिंदेंच्या मुलासोबत भरणेंची भेट झाली आणि भरणेंनी भाजपच्या वाटेवर असलेल्या नेत्यांना इशाराही दिला। मी जरी सोडून गेलो तरी दादांच्या राष्ट्रवादीला फरक पडत नाही असा दमच भरणेंनी भरला। पक्षात बेशिस्तपणा आलेला आहे, पक्षनिष्ठेला किंमत देत नाहीये, म्हणून करता आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेत आहोत। आज इथं बैठक
संपन्न निश्चित प्रकारे झालेली आहे. अजून तरी आजपर्यंत कुणी आमच्याकडनं आमचा पक्ष सोडलेला नाही. त्यांचाही दादांवरती आणि दादांचा त्यांच्यावरती विश्वास आहे. त्या बाबतीमध्ये कुणी केलेलं नाही. जर त्यांचा कोणाचा गैरसमज असेल तर तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून दूर केला जाईल. उद्या दत्तात्रय भरणे जरी राष्ट्रवादी पक्ष सोडून गेला तर दुसरी राष्ट्रवादीची टीम प्रत्येक ठिकाणी तयार असते. तर दत्तात्रय भरणे गेल्यानंतर राष्ट्रवादीला इतका फरक पडतो असं काही नाही आहे. परंतु अनेक नवीन लोक राष्ट्रवादीत प्रवेश करण्यात इच्छुक आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना ते दिसेल. सोलापूरमध्ये ऑपरेशन कमळ आणि तेही अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर नजर टाकल्यानं राऊतांनी भाजपवर शेरोशायरीमधून निशाणा साधला. तर ठरून फोडाफोडी होत नसून फडणवीसांकडे पाहून नेते भाजपमध्ये येत आहेत असं दरेकरांनी म्हटलंय. भारतीय जनता पक्षामध्ये संदर्भात एक फार मोठी म्हण आहे, ऐसा कोई सगा नहीं जिसको भाजपा ने ठगा नहीं. ऐसा कोई सगा नहीं जिसको बीजेपी ने ठगा नहीं. अजित पवार तो त्याच्यासमोर की झाड की मुली की हे काही ठरवून करत नाही. राष्ट्रवादीचे आमदार फोडायचे आहेत किंवा शिंदे साहेबांचे आमदार आमच्याकडे यायचे आहेत. प्रत्येक नेत्याला प्रत्येक कार्यकर्त्याला कम्फर्ट झोन असतो, एक विश्वास असतो, एक आत्मविश्वासक अशा प्रकारचा चेहरा. विकासाची भूक ज्यांना आहे ती जर भाकवण्याची क्षमता देवेंद्रजींच्या कर्तृत्वात नेतृत्वात असेल तर अशा प्रकारचे लोक आमच्याकडे येत असतील तर स्वागत आहे. आतापर्यंत भाजपनं काँग्रेसच्या माजी आमदारांकडे मोर्चा वळवला. संग्राम थोपटे, संजय जगताप, कुणाल पाटील, कैलास गोरंट्याल यांच्यासारख्या काँग्रेसच्या माजी आमदारांनी भाजपत प्रवेश केला. पण आता भाजपनं मित्रपक्षच आणि तेही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे लक्ष केंद्रित केलंय, ज्यात सोलापूर जिल्ह्याचा पहिला नंबर लागताना दिसतोय आणि गोरेंनी फटाके फुटणार असल्याचं म्हटलंय. सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचे फटाक्याचे आकर्षण चालते चालू आहे त्या पद्धतीचे आणखी काही फटाके लवकर फुटतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. सागर सुरवसेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, सोलापूर. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.